आणि समोरच आपल्याला या पुरंदरच्या सिंहाचा पुतळा बघायला मिळतो। हा सिंह म्हणजे वीर मोरारबाजी देशपांडे। या पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी वीर मोरारबाजी देशपांडे यांच्याकडे होती। 1665 साली पुरंदरला मुघलांनी प्रचंड वेढा घातला। हजारोंचा सैनिक, तोफा, हत्ती, घोडे आणि त्यांच्या समोर किल्ल्यावर उभे होते वीर मोरारबाजी देशपांडे आणि 300-400 मावळे। मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांच्या सैन्याने दिलेर खान यांना निरोप पाठवला, शरण या, मान देऊ, सन्मान देऊ। पण मोरारबाजी शुभांचे निष्ठावान होते। त्यांनी उत्तर दिलं, आम्ही शुभांचे मावळे आहेत, एक वेळ मरण पत्करू, पण शरण आमच्या रक्तात नाही। आणि 300-400 मावळ्यांसह हजारोंच्या सैन्यावर तुटून पडले। अशा या स्वराज्यातल्या निष्ठावान सिंहाचा हा पुतळा, हा फक्त पुतळा नाही, ही आहे जिवंत शौर्यगाथा आणि या वीराला माझा मानाचा मुजरा। आवडतो का काय आम्ही? असे कितीही मिर्झा राजे येऊ दे आणि कितीही फौज येऊ दे, हा मोरारबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पायही लागू देणार नाही। कितीही धुरंदर येऊ द्या, पण हा पुरंदर त्यांच्या छाताडावर नाचेल। स्वराज्याचा हा इतिहास कधीही न संपणारा आहे, तो जन्मोनजन्म चालत राहील। पण मंडळी, मी आज इथेच थांबतो। भेटूया उद्याच्या भागात। स्वराज्यातले गड किल्ले एक्सप्लोर करण्याचा माझा प्रवास सुरू आहे। या प्रवासातही आपण सहभागी व्हा, त्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटू किल्ले पुरंदरच्या भाग 2 मध्ये। जय शिवराय मंडळी।